खऱ्या अर्थात दहीहंडी आणि दहीहंडीत आपण नेहमी धमाल करताना बघतोय. आजचा माहोलच बाहेरचा जो आहे तो अगदीच खूप उत्साहाचा आहे, खूप आनंदाचा आहे आणि खऱ्या अर्थानं तोच उत्साह पुढारी न्यूजच्या स्टुडिओमध्ये सुद्धा मी करणार आहोत. तो उत्साहाची सुरुवात आता मागे माझी झालेली आहे, कारण हे कलाकार आता आपल्यासोबत आहेत, जे धमाल कलाकार इकडे आता आलेले आहेत. ही संपूर्ण वस्त्रहरणची टीम आहे आणि खऱ्या अर्थानं खूप खूप स्वागत तुमचं. खरं तर संपूर्ण वस्त्रहरणची टीम जर आली असेल तर इकडे सगळ्यांना बसवायला लागलं असतं असं चित्र आहे. पण तरीही दहीहंडी आहे. बाहेर माहोल बघता बघता तुम्ही नवी मुंबईपर्यंत आलात, कसं काय माहोल आहे त्याबद्दल सांगा. खूप कमाल. दहीहंडी हा उत्सवच मला असा वाटतो की असा आहे की तो सगळ्यात जास्त उत्साहात साजरा होणारा उत्सव आहे. कारण सगळीच अख्खी मुंबई बाहेर निघते त्यावेळेला. कुणी घरात थांबत नाही, सगळी मुलं बाहेर असतात आणि काही लोक दहीहंडी पाहण्यासाठी बाहेर असतात. सो मला असं वाटतं की फार कमाल आणि ना फार एनर्जेटिक उत्सव आहे यार हा. DJ चालू असतो, नाचा, पाणी पडतंय वरनं आणि मग त्याच्यात धमाल धमाल धमाल. सो मला असं वाटतं की दहीहंडी हा पर्सनली माझासुद्धा अतिशय जवळचा उत्सव आहे. कारण मी गिरणगावात लहानाचा मोठा झालो काळा चौकीला. सो त्याच्यामुळे आमच्या इथे तर प्रत्येक बिल्डिंगमध्ये हंडी असते आणि तिथे मग ती पोरापोरांनी हंडी फोडायची वगैरे वगैरे आणि बाहेरची मुलं येऊन फोडतात. सो खूप धमाल. सो मला असं वाटतं की इतका आनंदाचा सण मला असं वाटतं आपल्याकडे जे काही आहेत त्यापैकी एक दहीहंडी हा अतिशय टॉप 5मध्ये येईल वगैरे असा सण आहे हा. म्हणजे खरं तर मैत्रीचा, आनंदाचा, हर्षाचा, उत्साहाचा सगळ्याचा सण म्हणजे दहीहंडी आहे. काय सांगा त्याबद्दल. हो, ऑफकोर्स. कारण जितके सगळे ऊर्जेने आणि आनंदाने सगळे बाहेर आलेले आहेत. ऑफकोर्स म्हणजे मगाशी प्रणय म्हणाल्याप्रमाणेच गिरण गावातला आमचा जन्म. प्रत्येक ठिकाणी चाळीतल्या छोट्या छोट्या हंड्या असायच्या. आम्ही ते फोडायचो, मजा करायचो, मस्ती करायचो, दिवसभर जल्लोष असायचा आणि ऑफकोर्स सगळ्यांना मजाच येते याच्यात. काय म्हणता भाई, तुमच्या मनाशी काही आठवणी आहेत का दहीहंडीच्या वगैरे. सर्वप्रथम आधी दहीहंडीचे सगळ्यांना पुढारी न्यूजतर्फे खूप खूप शुभेच्छा. आणि माझ्या म्हणजे मी पण चाळीतलाच, म्हणजे मी गोरेगावच राहायचो आणि तिकडे लहानपणी आम्ही दहीहंडी खूप खेळलेलो आहे. म्हणजे वरती फोडायला आम्हाला जायचंच नाही, त्यामुळे आम्ही खाली सपोर्टलाच असायचो. पण ते दिवस आम्ही विसरू शकत नाही की कारण तो एक असा सण आहे की त्यावेळी आपण सगळे एकत्र येतो. आणि श्रावणामध्ये हे एक एक सण असतात ते, म्हणजे आता नागपंचमीमध्ये झाली, आता दहीहंडी आहे आणि आता गणपती येत आहेत. तर हा जो माहोल असतो तो एवढा इंटरेस्टिंग असतो की विसरूच शकत नाही दहीहंडी. आणि मला खूप आवडतं दहीहंडीला. आता पण मी खूप आज धावपळ करत 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 इथपर्यंत आलेलं दहीहंडीसाठी. पण ही धावपळ दहीहंडी निमित्ताने आनंद हा व्यतीत करण्यासारखा आहे. म्हणजे आज तुम्ही ठरवलं आहे की तुम्ही आज हंडी फोडणार. आता तुमच्या खाली कोण कोण थांबणार आहे त्याच्याबद्दल मला सगळ्यात वरती मी असणार आहे, खालचे थर हे असतील. म्हणजे ॲक्च्युली मला असला पाहिजे होतं बेसवरती, पण आज मी फोडणार आहे असं मी ठरवलेलं आहे. हंडी मीच फोडणार आहे. तूच फोडू शकतोस ना रे, नाहीतर कोण आहे आमचं. आम्ही वर कसं झेपणार खालती. फोडायचं आहे ना, हा टास्क आहे ना, तर मीच फोडणार. मग काय फोडेन ते सांगता येत नाही. हंडीच फोड, पण आमची डोकी नको फोडू. म्हणजे झालं पुढे प्रयोग करायचा आहे. तुलाच फोडायला लागणार आहे, कारण शक्ती ही दिसतेच आहे. आम्ही कशा आहोत आमची तब्येत बघूनच कळतं की कोण काय पॉवर कोणाची ही कळतेच आहे याच्याकडे बघून. मग जर दहीहंडीच्या काय काय आठवण आहेत मला सांगा तुमच्याकडे. दहीहंडी ॲक्च्युली दहीहंडीला एवढी म्हणजे रस्त्यावरती एवढी वर्दळ असते दहीहंडीला जाण्यासाठी. या मंडळाकडून त्या मंडळाकडे जाण्यासाठी जी धावपळ असते, मुलांचा एवढा जल्लोष असतो आणि खूप धमाल असते. खरं तर मुंबई त्या दिवशी मला वाटतं ट्रॅफिक जाम असतं फुल. म्हणजे बाहेर पडणं मुश्किल असतं. खूप धमाल असते. आणि माझी एक जुनी आठवण म्हणाल तर मी खारेगावमध्ये राहत होतो आणि तेव्हा मला जसं माझ्या बॉडी स्ट्रक्चरवरून मला बेसमेंटलाच उभं केलं आणि मी एकदम नवीन होतो. उभं केलं आणि पहिल्याच त्या थराला सगळा थर कोसळला आणि पाय म्हणजे एक वाकडे तिकडे येऊन मी खाली पडले. सगळे माझ्या अंगावरती पडले. मी म्हटलं ह्यापुढे नाही, ज्या कामासाठी आलं तेच करूयात आपण. मुंबईमध्ये ॲक्टिंग करण्यासाठी आलं तर ॲक्टिंगच करूयात आपण. मी म्हटलं नको. मी फक्त मग नंतर बघूनच एन्जॉय केलं आणि तेवढ्यातच समाधान मानलं मी. पण तुम्ही आताच खरं म्हटलात की हा उत्सव खरं तर प्रत्येक गिरणगावच्या माणसाला अगदी आठवण देणार आहे. कारण जसं तुम्ही म्हटलं चाळीत हा संस्कार मिळतो दहीहंडीचा, हे मैत्रीचे पण संस्कार पण असतात. कारण आपल्यावर आपला मित्र चढतोय, त्याला कुठे ना कुठे खाली पडायचं नाही आहे, त्याला सांभाळायचं आहे. कुठे कुठे मैत्रीचं पण एक छान उदाहरण.
ऑफकोर्स मला असं वाटतं की हा एकमेव असा सण आहे ज्याच्यामध्ये मराठी माणूस हा कोणाचे पाय खेचून त्याला वरती जाण्यासाठी प्रोत्साहित करतो. सो मला असं वाटतं हा एकीचा आणि आपल्यातलं बॉन्डिंग दाखवण्याचा. आपल्याला माहिती आहे आपण ॲक्टिंग करत असताना एक वर्कशॉप असतं की आपण समोरच्या आर्टिस्टवरती विश्वास ठेवला पाहिजे, याच्यासाठी आपल्याला त्याला झोकून द्यावं लागतं आणि ते लोक अडवतात डोळे बंद करून. सो मला असं वाटतं ही तीच गोष्ट आहे. वरती एवढ्या 9व्या थरावरती किंवा 8व्या थरावरती चढणाऱ्या माणसाला किती विश्वास असतो की खाली मी पडलो तरीसुद्धा कोणी मला लागू देणार नाही. आणि त्याहीपेक्षा अतिशय महत्त्वाची दुसरी गोष्ट म्हणजे ही तर गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पण म्हणजे आपण जर बारकाईने पाहिलं असेल तर आपल्या असं लक्षात येतं की तुझं गोविंद पथक आहे म्हणून मी लांब राहणार असं नाही होत. ह्या सणामध्ये सगळेजण नाही याचं असलं तरी वरच्याला लागलं नाही पाहिजे याच्यासाठी आपण सगळेजण एकत्र येतो. मला असं वाटतं हा एकोप आणि ही बॉन्डिंग ही इथे क्रिएट होते. मैत्रीचं म्हणाल तर इतके मित्र या निमित्तानं आपण आणखीन एकमेकांच्या जवळ येतो, आपण विश्वास टाकतो एकमेकांवरती आणि अतिशय कमाल सण म्हणजे एकत्र. आपण त्या दिवशी सकाळपासून एकत्र असतो, आपण त्या दिवशी एकत्र जेवतो, ज्या काही गोष्टी असतात रात्रीपर्यंत. एका बाईकवरती माझ्या बाईकची त्या दिवशी मला काळजी नसते, 3 जणं मी त्या 4 जणं घेऊन मी त्या दिवशी बाईकवरती फिरत असतो. मी नवीन आणली आहे म्हणून नाही आता आज कोणी बसायचं नाही असं नाही. त्याचे पाय घाण येतं असं पण काही नाही. मी टाकीवर बसून मागे 4 जण आणि असा प्रवास चाललाय वगैरे वगैरे वगैरे. ह्या सगळ्या गोष्टी किती कमाल आहेत. ह्याला एखाद्याला लागलं तर त्याला धावत हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणं किंवा एखाद्या डॉक्टरकडे घेऊन जाणं, ह्या सगळ्या गोष्टी याच्यातच अनुभवायला मिळतात, बरोबर आहे की नाही. किंवा आपण हंडी फोडली त्याच्यानंतरचा उत्साह आणि त्याच्यामध्ये नाचणं बेभान होऊन, हे तर एक वेगळंच प्रकरण आहे. सो ह्या सगळ्याचा सण आहे. म्हणजे ऑफकोर्स आता मी ही गोष्ट सांगतो पण ना प्रत्येकाचं ना कोणीतरी आवडती मुलगी एका बिल्डिंगमध्ये असते. सो आमच्याकडे काय होतं, प्रत्येक बिल्डिंगमध्ये हंडी असते ना, मध्ये एक गोविंदा पथक निघतं आणि ते सगळीकडे. सो साला बाकी त्याला इंटरेस्ट नसतो पण तिथे त्याला वरती चढण्यामध्ये इंटरेस्ट असतो. भाई मी भाई मी तू नाही आणि मला ती त्याच्यासाठी. आणि मग ती नाचताना पण ना आमच्याकडे ना ती दाखवायची एकमेकांना. म्हणजे हंडी बिंडी फुटली ना की तो ज्याने फोडली ते तर ती आवडणारी मुलगी तिकडे असेल तर तो नाचता नाचता दाखवायचं तर ती एक वेगळी मजा होती या दहीहंडीची. सो मला ना या सगळ्या गोष्टी आम्ही तिथे अनुभवलेल्या आहेत. जेवण म्हणजे आता हा मगाशी ना माझ्या खूप आठवणी येतात सॉरी पण ना हा जसं म्हणाला श्रावणाच्या, तर मग श्रावणात ना 1 दिवस ब्रेक काढलेला असायचा आम्ही ह्या सणाला दहीहंडीला. कारण टॅम्पलीस 1 दिवस टॅम्पलीस घेतलेली असायची. कारण काय व्हायचं सगळे असं चिकन बिकन घेऊन यायचं यार आणि ते पाव बिव घेऊन आम्ही बसून खातोय आणि आपण काहीतरी वेगळं खातोय, वडापाव खातोय आणि तेच खातोय. तर त्याच्यातनं मग ते ना बघू दे थोडं काय आहे ते म्हणून. सो 1 दिवस टॅम्पलीस काढलेली. मला ना विजू मामा खूप चिडवायचे ह्याच्यावरनं. मी त्यांना सांगायचो ना मग तो दहीहंडीला तू खातोस की नाही. मी म्हटलं मी खातो पण मी फक्त रस्सा खातो म्हणून. हा कसला ह्याचा कसला श्रावण असं म्हणून ते विजयचा मला खूप चिडवायचं या सणावरनं. सो या अशा खूप आठवणी येतं माझ्या त्याबद्दलच्या. जर आपण समजा वस्त्रांची टीम जर दहीहंडी फोडायला गेली तर जर तुम्हाला 4 थर लावायचे असतील तर कोण कोण कुठे कुठे असेल याच्याबद्दल तुम्हाला सांगा. आता हा म्हणतोय मी इथे मी मान्य पण इथे त्याला माफी नाही. तो म्हणला की मी तेव्हापासून सोडली पण इथे तर सगळी भिस्त ह्याच्यावरच आहे. हा नसेल तर मग काय अर्थ नाही. साठी मी उभा राहीन मी खाली उभा राहीन बेस इशूताई. ओके सेकंड थराला कोण जायला सेकंडला मी राहू शकतो. हां आणि मला वाटतं दही हंडी फोडायला अरुण कदमच असेल असं मला कारण त्याची उंचीच एवढी असल्यामुळे आणि तो कृष्णच आहे तो त्यामुळे तो दहीहंडी बरोबर फोडू शकतो. आणि मला अजून एक विचार होतं की तू मागे म्हणाला म्हणजे आत्ताच जस्ट म्हणालास की ही दहीहंडीची जी थर असतात आणि एकावर आपण जे थर लावतो हे काय म्हणतात ती युनिटी असते की थर पडला नाही पाहिजे आणि आपलं एक जी टार्गेट असते की ती हंडी फुटली पाहिजे. तर असंच मैत्रीमध्ये आमच्यामध्ये पण हेच आहे की ही जी मैत्री आहे ह्यामध्ये सुद्धा आपलं असतं की अरे तू काय करतो. आजही अचानक त्यांनी मला सांगितलं म्हटलं अरे आज 27 तारीख आहे, आज सगळीकडे आपली कामं आहेत पण तरीसुद्धा प्रणव म्हणाला की आज आपल्याला इकडे पण यायचं आहे. तर ही सगळी आली ही युनिटी आहे, हे एकत्र आपण सगळीकडे जायचं आहे पण एकत्र मिळून जे जाणं हे खूप महत्त्वाचं आहे.
तर ही पण त्यातली एक युनिटी आहे की आपण एकमेकांना सांभाळतो यासाठी. आणि वस्त्रामध्ये ना आणखीन एक दहीहंडीची गोष्ट काय माहिती आहे का, उत्तम गोष्ट, इथे ना प्रत्येकाचा पंच फुटला पाहिजे ह्याच्यासाठी सगळेजण मदत करतात. असं नाही कोणी करत की यार ह्याचं जर पंच आले जास्त तर मला त्याच्यातनं मी कसं दिसणार, असं नाही करत. उलट ना आम्ही आत्ता पण तेच बोलत होतो की याला काहीतरी नवीन घ्यायचं, तर मी म्हटलं अरे मग मी थांबवतो ना अरुण दादांना, असं ते. सो मला असं वाटतं ना की असतं की बाबा ह्यानंतर तू असं घे ना, हे घेऊन बघ ना, मग ते ॲडिशन आहे नको नको, हे एवढ्यात आमच्यात चालले असतं की तू घे चांगलं जाईल, पंच फुटेल, आणि खूप चालले असतात. तुमच्यासाठी वस्त्र आयुष्य हो, त्याबद्दल तुम्ही कसं? हां, वस्त्रहरण म्हणजे तसं म्हणायचं माझं हे पहिलं व्यावसायिक नाटक 2004 साली मी केलं होतं आणि मला आनंद आहे आज 20 वर्षानंतरसुद्धा मी त्या नाटकाचा भाग आहे, याचं मला खूप आनंद आहे. आणि हां, खूप इमोशन्स आहेत. म्हणजे बच्छिंद्र कामिन बाबूजी असतानासुद्धा मी त्यांच्याबरोबर काम केलं होतं आणि अजूनही करतो आहे. भारी वाटतं वस्त्रण काम करताना. म्हणजे जो लोक जेवढे एन्जॉय करत असतात दुपटीनं आम्ही स्टेजवर ते एन्जॉय करत असतो. भारी आहे, पण मजा येते अजून. पण आज तिकडे हंडी आहे आणि जर तात्याने तुम्हाला डबा आणायला सांगितलं आहे किंवा एक काठी आणायला सांगितलं हंडी फोडायला, तर तो कसा करेल त्याला मला सांगा ना एक छोटंसं. तात्याने मला काय काठी आणायला सांगितलं आणि काठीमध्ये तात्या काठी हाडलंय आणि जाऊन फोडून टाकतले मी हंडी. पण हेच आहे ना यार, म्हणजे मला खूपदा असं वाटतं की वस्त्रहरण नाटक काय आहे तर प्रेक्षकांना मनोरंजन करण्याचं एक पूर्ण फुल टू एंटरटेनमेंट साधन आहे. आणि हे कोण बोललंय, पु ल देशपांडे पण बोलून गेले. म्हणजे अशा नाटकाचा आपण एक भाग होणं आणि ते आता आपण एवढे प्रयोग आहेत तरीही प्रेक्षकांना एंटरटेन करणं हे किती भारी कलाकार म्हणून. खूप भारी आहे. मला तर खूप बरं का वाटतं की भद्रकाली प्रोडक्शनमध्ये मी पहिल्यांदा सुरुवातीला सुद्धा एक नाटक केलं होतं आणि त्याच्यानंतरसुद्धा भद्रकाली वस्त्रहरण येतं आहे हे जेव्हा मला कळलं आणि तेव्हा ऑलरेडी टीम रेडी झाली होती. आणि सतत ते एक असतं ना मनामध्ये की यार ह्याच्यामध्ये आपला छोटासा रोल असला तरी चालेल, पण मला ह्या संचामध्ये एक भाग व्हायचं, ह्या नाटकामध्ये छोटासा रोल का होईना. पण तोपर्यंत पेपरमध्ये आलं होतं की सेट आहे सगळे आणि आता 2 दिवसाने प्रयोग आहे. आणि मी शुभेच्छा वगैरे दिल्या की प्रसाद खूप खूप शुभेच्छा आणि बघू मी येईन बघायला नाटक. आणि त्याच दिवशी रात्री मला 11 वाजता फोन आला की अरे तू काय करतोयस. तर मी केरळला होतो, जस्ट आता घरी आलो. आणि रात्री 11 नंतर फोन येणं म्हणजे तुला माहिती आहे की भीतीच वाटते फोन घेताना काय झालं म्हणून. एक तर त्याच्यानंतर मग मुक्या आणि दिग्याने मला फोन केला की तू काय करतोस. मी म्हटलं मी फ्री आहे. तर अरे वस्त्रहरण नाटक आपण करतो. म्हटलं अरे हो मी शुभेच्छा पण दिल्या. हां अरे पण तू करतोयस. म्हटलं कधी शो कधी आहे. परवा आहे. म्हटलं हे वेळ आहेस का. म्हटलं आम्ही आहोत, तू ये, अजिबात टेन्शन घेऊ नकोस. आम्ही आलो. हानी पण धावती, आम्ही दोघंही धावती ट्रेन पकडलेली आहे. याचा किस्सा म्हणजे मला आठवत आहे रात्रीचे 11:30 वाजले होते आणि कॉल सुरू होता. मी डोंबिवलीहून, प्रसाद दादा चेंबूरहून आणि ह्याला कॉल लावला तेव्हा हा सांगलीला होता. आणि असे आम्ही फोनवर बोलतो मग तू कुठे आहेस, मग अमुक वाजता येशील का, मग ती ट्रेन पकड किंवा ही गाडी पकड आणि मग मुंबईत ये. आणि मग 2 दिवसांनी अरे मग 2 दिवस मला जमेल का. म्हटलं तुला जमेल, मला विश्वास आहे, तू ये आपण करूया. आणि मग 2 दिवसांनी आपला नाटकाचा प्रयोग सुरू झाला आणि तो दणदणीतच झाला, प्रश्नच नाही. म्हणजे ट्रेन पकडली पण ती ट्रेन डेस्टिनेशनला पोहोचली. हो बरोबर. काय सगळ्यात आधी जेव्हा मीटिंग चालू होती वस्त्रहरणची तेव्हा मला दिगूदादाचा फोन आलेला की असं वस्त्रहरण करतोय, तू करशील का. मला प्रश्न पडला, नाटक एवढं मोठं नाटक आहे, मालवणी बोलायचं आहे, खूप बोलायचं आहे का. मला प्रश्न पडले. मी दिगूदादाला विचारतोय खूप बोलायचं आहे का आणि कुठल्या पात्रासाठी माझा विचार करतोय, रिहर्सल कुठे असेल, माझे थोडेसे प्रश्न पडले मला. दिगूदादाने सांगितले बोलूयात आपण ते नंतर सगळं. मग ठीक आहे झालं. पण ते काही वर्कआउट झालं नाही, काही गोष्टी वर्कआउट झाल्या नाही. त्यामुळे मग त्यानंतर मला मुकेशचाच फोन आला. काय म्हणजे शो ओपन व्हायच्या 7 दिवस आधी बहुतेक फोन आला की उम्या कुठे आहेस. मी म्हटलं सांगलीत. अरे वस्त्रहरण नाटक करशील का. मी म्हटलं अरे मी तयार आहे. मी दिगूदादाला सांगितलं होतं, त्यावेळी वर्कआउट नाही झालं, पण आता करशील का. मी म्हटलं हो तयार आहे. थांब मी प्रोडक्शनशी बोलून सांगतो तुला. प्रोडक्शन बोललं की आता हा तिकडून येणार सांगलीवरून, 1 दिवस अजून आपला कमी होणार, त्यापेक्षा मग कोणीतरी अजून उभं राहील म्हणून तिथे पण ते वर्कआउट नाही झालं. परत मला मुकेशचा शोच्या 3 दिवस आधी फोन आला, उम्या कुठेस. मी म्हटलं अरे मी सांगलीतच आहे. अरे यार थांब एक दुसरं कॅरेक्टर आहे, करशील का. ते तुझ्याच लहजेचं आहे, तुझ्याच भाषेचं आहे, करशील का. मी म्हटलं करेन, नाटक करायचं आहे आपल्याला, करेन मी.
आणि मी निघालो दुसऱ्या दिवशी आणि तिकडे आल्यानंतर मला हा राजेश दिसला. अरे वा म्हटलं तू पण आहेस, तू कुठलं करतोस? तो म्हटलं असं असं करतोय. तू कुठलं करतोस? मी अध्यक्षाचं कॅरेक्टर करतो. हा बोलला, राजेश बोलला नाही तू भीम करतोयस. चल म्हटलं अरे बोलणं झालंय माझं, मी अध्यक्षाचं करतोय. ती त्यात पण गंमत होती माहिती आहे का, कारण मी पहिला आलो होतो. हां, तर मला प्रसाद म्हणाला की धृतराष्ट्राचं पण एक आहे आणि भीमचं आहे, दोन्ही वाच, तू पण जरा वाटतोयस मला. मी म्हणलं नाही तो भीम हाच, भीम हाच. तिथं आल्यानंतर माझ्यावर बॉम्ब पडला की यार मी भीम करतोय. मग श्रीकाराला म्हणलं प्रोडक्शन मला म्हणजे श्रीकार मी भीम करतो. हो. अरे म्हटलं काय बॉम्ब टाकताय तुम्ही, तुला जमेल ना? मी म्हटलं मला जमेल, मी करेन, पण प्रॅक्टिस आम्ही रिहर्सल घेऊ. म्हटलं ठीक आहे. मुकेशने आला पहिलं सीन मला समजवलं असं असं कर, ऑडिशनसाठी जे काय असेल ते असं कर असं कर, आणि ते ऑडिशन दिले आणि ते आणि सांगण्याचा मुद्दा असा की फार काळ आम्ही त्याच्या मागे होतो, म्हणजे जवळजवळ 2 वर्ष आम्ही त्या मागे होतो की वस्त्रण येऊ दे. खूप प्रयत्न करत होतो. रोज आम्ही मिटिंग करायचो, मग कोण असेल त्यात कलाकार, मग ही नावं सुचवली, अनेक नावं सुचवली त्यासाठी. पोचायचं होतं, अंडी लांब होती, म्हटलं एक थरं बांधत जाऊया. आणि मग त्यासाठी सगळा अट्टहास होता की नाही बॉस ते पोचायचं आणि ते नाटक आलं पाहिजे यार. म्हणून हा रात्री 11:30 वाजता फोनाफोनी वगैरे करणं सगळ्यांना पटापट लागतात. हो. एकदा खाली बेस एकदा बेस बसला की तो बस. एनला आम्हीच होतो. 2 दिवस आधी आलो. त्यांचं संपत नाही, त्यांना फोडायची जा अंडी, काय करा आता संपत नाही त्यांचं. पण मला ना याच्यात एक छोटंसं ॲड असं करावं असं वाटतं. तू म्हणालास ना की दहीहंडी आणि वस्त्रहरण. मला असं वाटतं ना की वस्त्रहरण ही मनोरंजनाची अशी हंडी आहे ना की दर प्रयोगाला ती फुटते आणि त्याच्यामध्ये लोक इतके छान चिंब होतात, इतका आनंद होतो त्यांना, आणि पुन्हा त्याच जोमाने ती पुढच्या प्रयोगाला पुन्हा लागते आणि ती पुन्हा फुटते. आज ज्याचे 5290 प्रयोग झालेले आहेत, 5290 हंड्या फुटलेल्या आहेत, आणि आजही प्रेक्षक घरी गेलेला कोणी प्रेक्षक असा गेलेला नाही की अरे आज काही जरा बरं नाही वाटलं म्हणून. प्रत्येकाला तितकाच आनंद या हंडीतनं मिळतोय. सो मला असं वाटतं ह्या दहीहंडीचा भाग आम्हाला होता आलं. सो आम्ही खूप ब्लेस्ड आहोत असं मला वाटतं. दहीहंडीला कसं दरवर्षी सगळे लोक म्हणजे त्याच उत्साहाने येतात. रोजचं माहिती आहे, दरवर्षीची हंडी आहे त्याच उत्साहाने आहेत, त्याच जोशाने येतात. तसंच वस्त्रहरणाचं पण आहे. इतके प्रयोग झाले, लोकांना नाटक पाठ आहे ते, म्हणजे ह्यानंतर तर हा पंच नाही, पण त्याच उत्साहाने त्यानेच ते पूर्वीसारखंच एन्जॉय करत असतात ते प्रत्येक पंच आणि नाटक ते. आणि मला आता खरं असं वाटतं की आमच्याकडे पण एक हंडी आहे जी तुम्हा चौघांना आता फोडायची आहे. आता तिकडे काय हंडी थोडी खाली आहे, त्यामुळे ते काय थर लावायची गरज नाही, कारण तुम्ही एकमेकाच्या मैत्रीचे थर एकमेकांसोबत लावलेले आहेत, त्यामुळे काय गरज नाही ती. बट आम्ही तुमच्या डोळ्यावर एक छान पट्टी बांधणार आहोत आणि आपण 2 ग्रुप करूया. तुमच्या दोघांचा एक ग्रुप, राजभाई तुमचा आणि मगान सरांचा ग्रुप. तुम्ही त्यांना गाईड करणार आहात आणि तिथेपर्यंत पोहोचवणार आहात. चालेल? लेट्स प्ले दॅट. या ओके. आता ही पट्टी माझ्या हातात आलेली आहे आणि आत्ता मी ते ह्या 2 टीम्स आहेत, मी मध्ये येतो तुमच्या चौघांच्या. म्हणजे काय होईल, टीम वर्सेस टीम असं जे झालेलं आहे. म्हणजे वस्त्रहरण टीम ही एक आहे, पण तरी हा देखे जरा किसमे कितना एकदम झालं तर कोण पहिलं जात आहे? तर सर कोण कोणाला काय? मी बांधतो ह्याला, म्हणजे सर तुझं फेवरेट काय वाटतं, करू शकतील की नाही करू शकतील? करेल, पण तो मित्र आहे आपला छान, पण बघू आता प्रयत्न तो करते. त्यांनी आणि फक्त त्यांनी हंडीच फोडावी एवढीच आमची अपेक्षा आहे. हे काय बाजूला PCBC सगळे अरे यार, हे असं नाही करायचं रे, आमचा माणूस आहे तो. हां बरं ऐक आता तू, हां आता तुझं तोंड तिकडे ना, इकडे आहे PC आहे ना, तिकडे आहे, जर सरळ इकडे हो सर. हां बस 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 बस. आता तू सरळ जा, सरळ हळूहळू जा. मी सांग एकदम जास्त पावलं मोठी घेऊ नकोस. हां नाही ऐक थांब उमा थांब. थोडा सरळ हो. असा सरळ नाही, असा नाही, इकडे लेफ्टने नाही लेफ्टने हो. हां अजून थोडा. बस. आणि आता नाही जास्त पावलं मोठी नको घेऊस, हळूहळू पुढे जा. हां व्हेरी गुड. सरळ जा. उमा सरळ जा. नाही उमा सरळ जा. नाही अजून थोडा पुढे अजून जा हळू. उमा हळू जा हळू. बरोबर चाललाय, पण सरळ जा ना. तू असं तिरपा काय चाललाय? परत सरळ राहा. थांब अजून थोडासा राईट घे.
अजून थोडा राईट. बस बस बस. नाही 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 ए गपे गपे गप. काय नाही बरोबर आहे. उमा करेक्ट आहेस आता तू. आता सरळ चल. हा व्हेरी गुड. बस. आता हात वरती घे. तुझा नारळाचा हात. नारळ कुठे? हा अभि करेक्ट आहे करेक्ट. आणि घे ना आता. जवळ आलायस. व्हेरी गुड. येस. ए हळू. हर्षची डोक्याची साईज कमी झाली. त्याने शूलेश बांधतात ना तसं. तसं मानलं रे. हा चल मुक्या रेडी. फिरव ना फिरव त्याला फिरव. मी मुक्याला असा उलट घेऊन येतो बघ तिकडनं इकडे. चला रेडी. मुक्या हा मागे. हा परफेक्ट आहे करेक्ट आहे. मुक्या जा पुढे. मुक्या जा. बस भेटली सापडली. फोड. अरे फोडून टाक. अरे आम्ही एक्सपर्ट आहे भाई. फोड. खूप धन्यवाद इथे आल्याबद्दल आणि आमच्यासोबत हंडीची इतकी धमाल मस्ती तुम्ही आज इकडे पुढारी न्यूजला केली आहे. जो आनंद बाहेर सुरू आहे तोच आनंद आम्हाला इथं करायचा होता आणि वस्त्रांड टीम ही आनंदच आहे आणि ती आनंद तुम्ही इकडे पण घडवला. थँक्यू सो मच आल्याबद्दल. आणि काय आपण नेहमी हंडी फोडल्यानंतर आपल्याकडे एक परंपरा आहे. मग ते गिरण गावातली असो, गोरेगावची असो, महाराष्ट्राची, मुंबईची असो, की आपण गोविंदा रे गोपाळा म्हणून आपण नाच करतो. तो नाच आपण केला पाहिजे असं मला वाटतं. परफेक्ट. आणि आणखीन एक दुसरी एक आणि बरोबर. आणि एक महत्त्वाची गोष्ट आपण जसं म्हणतो ना बोल बजरंग बली की जय असं आपण म्हणतो. पण त्याच्याबरोबरच ज्यांचं हे नाटक आम्ही इतक्या आत्मीयतेने करतो किंवा मला असं वाटतं की ज्यांच्यामुळे आम्हाला ही नवीन हंडी फोडण्याची संधी प्रत्येक वेळी मिळते त्या मच्छिंद्र कांबळेंची आठवण काढल्याशिवाय मला असं वाटतं हा कार्यक्रम अपूर्ण राहील. त्यामुळे मला असं वाटतं की बाबूजींचं इथे आठवण करून बोला मालवणी सम्राट मच्छिंद्र कांबळेंचा विजय असो. बोल बजरंग बली की जय. डाकू माकुम गोविंद. डाकू माकुम गोविंदा रे गोपाळा. गोविंदा रे गोपाळा. अरे यशोदेच्या तान्या बाळा. यशोदेच्या तान्या बाळा. राजभर 1 2 3 स्टार्ट. गोविंदा रे गोपाळ. बघा हीच धमाल मस्ती सुरू आहे आणि हीच धमाल मस्ती सगळीकडे सुरू आहे. बॅक टू द स्टुडिओ.